हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज त्याची थर्ड टेस्ट उद्यापासून म्हणजे 10 जुलैपासून सुरू होत आहे. ही टेस्ट लॉर्ड्सच्या ग्राउंडवर होणार आहे. थर्ड टेस्टसाठी इंग्लंडने आपली प्लेइंग 11 आता डिक्लेअर केलेली आहे. सेकंड टेस्ट संपल्यानंतर ज्या प्लेयरची इंग्लिश मीडियामध्ये खूप चर्चा होती तो म्हणजे जोफ्रा आर्चर. जोफ्रा आर्चरचं काय झालं, त्याला ऍड केलं की नाही? या प्लेइंग 11 मध्ये ऍक्च्युली 2 सरप्राईज आहेत. तर इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये आहे झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पॉप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, शोएब बशीर आणि फायनली जोफ्रा आर्चर. जोफ्रा आर्चरला त्यांनी ऍड केलेलं आहे प्लेइंग 11 मध्ये. जोफ्रा आर्चर जीवावर हे इंग्लंडवाले उड्या मारत आहेत, पण जोफ्रा आर्चर 4 वर्षानंतर टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. आणि अजून एक सरप्राईज म्हणजे त्यांचा एक ऑलराऊंडर आहे गस ॲटकिन्सन. आता त्याला त्यांनी टीम मध्ये जर ऍड केलं पण प्लेइंग 11 मध्ये ठेवलं नाही. गस ॲटकिन्सन हा त्यांचा एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि लॉर्ड्सवर त्याचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे. त्याचा बॅटिंगचा ॲव्हरेज 44 आहे लॉर्ड्सवर आणि बॉलिंगचा ॲव्हरेज 13 आहे. गस ॲटकिन्सची सुद्धा चर्चा होती, पण त्याला का बरं ऍड केलं नाही माहिती नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जोफ्रा आर्चरचा इम्पॅक्ट कसा असेल?